राजकीय, सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, शेतीविषयक बातम्यांसाठी आदर्श भारत माझा सदैव न्याय हक्कासाठी आपल्यासोबत। नमस्कार, आपण आहोत ठाणे शहरामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर। एकूणच माहिती अधिकार हा भ्रष्टाचाराचं निर्मूलन करण्यासाठी आणि पारदर्शक कारभारासाठी माहिती अधिकार 2005 ची केंद्र शासनाने आणि महाराष्ट्र शासनाने या ठिकाणी कायदा लागू केला आणि या कायद्याचा जनसामान्यांच्या दृष्टीने हा कायदा खूप महत्त्वाचा आहे। एकूणच विविध दिन वर्षभर साजरे होत असतात। माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनचे ठाणे शहर अध्यक्ष आपल्यासोबत जोडले। एकूणच काय सांगाल आपण, विविध शासकीय कार्यालयामध्ये जाऊन पत्राच्या अनुषंगाने माहिती अधिकार दिवस साजरा व्हावा आणि कशा प्रकारचा प्रतिसाद शासकीय कार्यालयाकडून मिळाला? नमस्कार, माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संस्थापक अध्यक्ष सुभाषजी बसवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करत असतो सामाजिक चळवळ म्हणून, आणि जनतेला न्याय देण्याचं काम आपण या माध्यमातून करत असतो। माहितीचा अधिकार हा जनसामान्यांच्या पर्यंत आणि अधिकारी वर्गांच्या पर्यंत जसाच्या तसा आणि सुव्यवस्थित पोचावा याकरिता 28 तारीख माहिती अधिकार दिन म्हणून हा साजरा करण्यात येतो। या वेळेला रविवार असल्या कारणाने तो आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे की 29 तारखेला व्हावा आणि जेवढे शासकीय अधिकारी आहेत, जे जनमाहिती अधिकारी असतील, अपिली अधिकारी, त्यांनी त्या कार्यक्रमामध्ये येऊन माहिती दिनाविषयी आणि माहितीच्या अधिकाराविषयी माहिती करून घ्यावी आणि त्याच्यानंतर जे कार्यकर्ते असतील किंवा जे पत्र अर्ज करणारे आहेत त्यांना सुव्यवस्थितपणे उत्तरं द्यावी आणि त्यांना न्याय द्यावा। कारण की कोणताही कार्यकर्ता हा वेळ जात नाही म्हणून पत्रव्यवहार करत नाही, तर त्या माध्यमातून कुठेतरी भ्रष्टाचार किंवा काही गोष्टी ज्या लपलेल्या असतात, दडलेल्या असतात, त्या लोकांच्या समोर आणण्याचा हा एक उद्दिष्ट असतो। आणि माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने आम्ही सर्वच कार्यकर्ते अशाच पद्धतीचं काम करत असतो। तर सर्वच जेवढे कलेक्टर ऑफिसमध्येही आपण गेलेलो आहेत त्यांनी अभिवचन दिलेलं आहे की आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांना, शासकीय अधिकाऱ्यांना तशा सूचना करणार आहोत। त्याचप्रमाणे रेशनिंग ऑफिस आहे, त्या ठिकाणी आम्ही दोन्ही विभागाला गेलो, शहर आणि ग्रामीणमध्ये, आणि चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि लोकांनाही बरं वाटलेलं आहे। अधिकाऱ्यांना चांगली भावना होती एकंदर पाहता तरी। तर त्याच्यानंतर पुढे कसे अधिकारी त्याची अंमलबजावणी करतील तेही आपण बघू आणि अंमलबजावणी करतात की नाही त्याच्यासाठीही आपण एक RTI टाकू की आज हे पत्र दिलेलं आहे, तर ह्या पत्रावरती त्यांनी 29 तारखेला कोणते कोणते कार्यक्रम, कशा पद्धतीत कार्यक्रम घेतले हे सुद्धा आम्ही त्या माहिती अधिकाराच्या अर्जामध्ये नमूद करून ती मागणी मागून घेणार आहोत। एकूणच शासन व्यवस्था जी सरकारी कार्यालय आहेत हा माहिती दिन साजरा करते की नाही याचाही पाठपुरावा माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनच्या माध्यमातून घेतला जाणार आहे। आपल्यासोबत आहे देवराव सूर्यवंशीजी। एकूणच हा माहिती दिन साजरा व्हावा या अनुषंगाने ठाणेमधून पाठपुरावा शासकीय कार्यालयामध्ये केला जात आहे। काय भावना व्यक्त कराल, माहिती अधिकारासंदर्भात काय जनजागृती कराल? नमस्कार, देवराम सूर्यवंशी, सरप्रचार प्रमुख, ऐरोली, नवी मुंबई। आज आम्ही सुभाष बसवेकर संस्थापक अध्यक्ष माहिती अधिकार महासंघ यांच्या नेतृत्वाखाली आणि ठाणे जिल्हा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दयानंद भाऊ उल्मिक यांच्या नेतृत्वाखाली आणि त्याचप्रमाणे या ठाणे शहर महिला अध्यक्ष रुपाली जाधव यांच्या नेतृत्वाखाली आणि काही आमचे समस्त कार्यकर्ते यांच्या समेत आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे, शिधा वाटप अधिकारी यांच्याकडे माहिती दिन साजरा व्हावा या संदर्भात आम्ही त्या निवेदन दिलेले आहे। कारण की माहिती अधिकार हा एक असा एक कायदा आहे की तो नागरिकांना हक्क प्रदान करतो आणि ते हक्क प्रदान केल्यामुळे आज त्याचा प्रसार व प्रचार व्हावा यासाठी आम्ही या शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही विनंती केलेली आहे। त्या दृष्टीने त्यांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि तसेच आम्ही हा जो दिन 28 सप्टेंबर सुट्टी असल्या कारणाने तो 29 सप्टेंबर 2025 रोजी साजरा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि तो साजरा होतो का नाही याचे आमचे तसेच अध्यक्ष महोदयांनी मनोगत व्यक्त केलेलं आहे, त्याची आम्ही पाहणी करणार आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकूणच माहिती अधिकाराचा जनसामान्यांच्या माध्यमापर्यंत तो कायदा पोहोचावा, माहिती आणि प्रसारण व्हावं
काय सांगाल, एकूणच ठाण्यामध्ये आपण हा उपक्रम शासकीय कार्यालयापर्यंत पोहोचून तो दिवस माहिती अधिकार दिवस साजरा होण्याच्या दृष्टीने पावलं उचलले आहेत. रुपाली जाधव तर एकूणच आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. काय एकूणच भावना व्यक्त कराल माहिती अधिकार कायद्याविषयी? नमस्कार. माहिती अधिकार दिन साजरा करावा त्यासाठी आपण दरवर्षीच पत्रव्यवहार प्रत्येक कार्यालयामध्ये करत असतो. याही वर्षी आपण सर्व सुभाष बसवेकर सर यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच ठाण्यातील पदाधिकारी मिळून प्रत्येक कार्यालयामध्ये आपण माहिती अधिकार दिन हा 28 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात यावा यासाठी सर्वच ठिकाणी आपण पत्रव्यवहार करत आहोत आणि सर्व ठिकाणी पत्रव्यवहार केलेला आहे आणि सर्वच अधिकाऱ्यांनी आपल्याला चांगलं असं हे आश्वासन दिलेलं आहे की आम्ही आमच्या सर्वच कार्यालयामध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्याचा प्रयत्न करू आणि तो कितपत करण्यात येतो आणि काय हे आम्ही नक्कीच नंतर पत्रव्यवहार करून किंवा RTI टाकून त्यांच्याकडून माहिती करून घेऊ आणि इथून पुढेही असंच माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी सर्वजण एकजुटीने प्रयत्न करत राहू. हा माहिती अधिकार दिन हा फक्त ह्याच वर्षी नाही तर पुढेही तो वर्षानुवर्षे जनतेच्या माहितीसाठी आणि प्रसारासाठी हा माहिती अधिकार दिन प्रत्येक वर्षी साजरा व्हावा असं रुपालीताई जाधव यांनी या ठिकाणी आपल्या वक्तव्यात नमूद केलं आहे. आणि या भ्रष्टाचार मुक्त भारत आणि पारदर्शकता या अनुषंगाने जनतेला वेळोवेळी या ठिकाणी असणाऱ्या समस्या सुटाव्यात आणि भारत देशाचं एक नावलौकिक सुंदर प्रशासन अशा प्रकारचं हे भारतामध्ये पाहायला मिळावं म्हणून माहिती अधिकार कायदा नक्कीच फायदेशीर आहे आणि त्याचा प्रचार प्रसार भविष्यात आपल्याला पाहायला मिळेल. अण्णासाहेब आहेर, आदर्श भारत माझा, ठाणे.